पहिलं प्रेम. ती आणि तो एकाच कॉलेजमध्ये आणि एकाच वर्गात शिकायचे. तिच्या गावापासून त्याचे गाव 5 किलोमीटर पुढे असल्याने रस्ताही एकच आणि येण्या जाण्यासाठी बसही एकच. हा एक निव्वळ योगायोग. सुरुवातीच्या त्यांच्या शेजारी ती बसत नव्हती. कधीकधी गाडीला गर्दी होत असल्याने ती ताटकळत उभी असायची. तो बसायला जागा द्यायचा, पण अडसरीत कशाला म्हणून ती बसत नव्हती. 15-20 दिवसानंतर त्याला काय वाटले कुणास ठाऊक, त्याने येतानाच त्याच्या शेजारी हातरुमाल टाकून जागा धरली. ती मात्र बसली नाही. त्याने विनंती केली, "बस ना." म्हटल्यावर अंग चोरत ती बसली आणि त्या दिवसापासून सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा काटेरी प्रवास. एकाच बसमध्ये एकाच सीटावर बसून गप्पा गोष्टींचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे कळले सुद्धा नाही. बसमध्ये कितीतरी गर्दी असली तरी ती निश्चित असायची, कारण तिची जागा धरणारा तिचा तो त्या गाडीत असायचा. गप्पांच्या ओघात स्टँड कधी यायचं कळायचंही नाही. हा प्रवास संपूच नये असे वाटायचे, पण कोणत्याही गोष्टी शेवट हा ठरलेलाच असतो. त्याला प्रेमाला ती बस, तो वाहक, चालक, रोज येणारे विद्यार्थी साक्षीदार होते. त्यांच्या पहिल्या प्रेमाचे साक्षीदार. रविवारी तो येत नसल्याने ती बेचैन व्हायचं मन. सोमवारी त्याला पाहिल्याशिवाय करमत नसायचे. त्याचं बोलणं, वागणं, राहणीमान सगळ्याचीच भुरळ पडली होती तिला. त्याचा आकर्षक बांधा, पिळदार शरीरयष्टी सगळ्यात हरवून गेली होती ती. शिक्षण संपल्यावर जीवनसाथी बनण्याच्या आणाभाकाही घेतल्या. कॉलेज कॅन्टीन सगळीकडे त्याचेच प्रेमाच्या चर्चा असायच्या. प्रेम प्रकरण वाढतच गेलं, घरापर्यंत गेलं आणि सुरू झाला काटेरी प्रवास. तिचे कॉलेज बंद झाले. तिच्या भावाने मुलाचा तपास काढला आणि प्रेमाला विरोध सुरू झाला. त्यांच्या घरच्यांनी तिच्याबरोबर लग्न करायचे ठरवले. ते स्वतःहून घरीही गेले, पण तिच्या घरच्यांनी स्पष्ट नकार दिला. ती काहीच बोलू शकली नाही. नकार नंतर मात्र तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळे शोधू लागले. परीक्षाही दिली नाही. शिक्षण आणि प्रेम अर्धवटच सोडले. काही महिन्याने तिचे लग्न झाले. लग्नानंतर बऱ्याच महिन्यानंतर ती तिच्या गावी गेली. गावाच्या पाटीवर थांबली. पांढऱ्या शुभ्र रंगाची एक आलिशान गाडी आली आणि पाटीवर थांबली. गाडीची काच खाली झाली आणि त्यात तो दिसला. पांढऱ्या शुभ्र कोटवर टाय लावलेला, अगदी एखाद्या हिरोसारखा दिसणारा तिचं ते पहिलं प्रेम होता. तिने मात्र मान खाली घातली. त्याच्याकडे पाहण्याचेही धाडस झाले नाही. त्याचे चांगले झाल्याचे मनोमन समाधान होते. दोघांची चुकून नजरानजर झाली. डोळ्यात भावना दाटून आल्या. पुन्हा पहिल्या वहिल्या प्रेमाची आठवण झाली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.